हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. कारण म्हणलं रोज तेच बोलून मला पण कंटाळा आला आणि तुम्हाला पण ऐकायला कंटाळा आला असेल. म्हणलं थोडंसं आपल्या पण बोलण्यामध्ये थोडासा बदल करावा. त्यामुळे तर असो, हा सकाळचा टाईम होता गुरुवारचा. तर आज झाडाला पाणी वगैरे घालून घेतलं, दारात सडा वगैरे मारून घेतला आणि नंतर मग रांगोळी काढून घेतली. कारण मी सहसा तर रोज रांगोळी अशी नित्यनेमानं काढत नाही. कधीतरी नवीन म्हणजे सणवार काय असला, उपवास असला, पूजा वगैरे काय मांडायची असली तरच मी रांगोळी काढते. रोज नाही काढत रांगोळी. फक्त उंबरट्यापाशी फक्त नित्यनेमाने रोजच्या रोज असते देवपूजा करताना. पण बाहेर सहसा कधी काढते, कधी नाही. तर तुम्हाला मी छोटासा ब्लॉग टाकला होता कालचा, की मी माझ्या मिस्टरांसोबत बाहेर गेले होते. तर तेव्हाच तो ड्रेस घातला होता, त्यामुळे तो आल्याच्या नंतर पुन्हा मी काढलाच नाही, तसाच ठेवला होता अंगावर. तर असो, आता माझी आंघोळ वगैरे झाली सगळी. कारण हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि माझा पहिलाच गुरुवार आहे आज. मागे एकदा 11 गुरुवार केले होते, त्याच्यावर खूप दिवस झालं केले नाहीत. आणि मला पण कसं देवधर्म काही नसला ना तर मलाच बुच्च वाटतं, काहीतरी विसरते, माझं काहीतरी राहून चालले, हातातून काहीतरी निसटून चालले असं मला वाटतं. आणि माझं पण माझं जे मन आहे तर ते स्थिर राहत नाही एका जाग्यावर. त्यामुळे मग मला वाटतं की काहीतरी देवधर्म चालू असावं आपल्या घरामध्ये, तर आपल्याला पण जरा प्रसन्न वाटतं, छान वाटतं. नाहीतर आपलं समजा पूजा वगैरे काही मांडायची नसली ना तर आपण एकदम रोजची साधी सिंपल देवपूजा करतो आणि झालं, आपल्या कामाला लागतो. मग ते मन समाधानी राहत नाही, कुठंतरी मन चिलबेचल होतं आपलं. त्यामुळे तर असो, आज गुरुवार असल्यामुळे गॅसची वगैरे पूजा करून घेतली. गॅसची जी समोरची भिंत आहे तिथं पण मी स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. आणि आता इथं दाराला माझं हळदीचं लेपन करायला चालू आहे. असं पण मी गुरुवारी शुक्रवारी हळदीचं लेपन करून घेते. आणि इथं आता सूर्याला पाणी घालायला चालू आहे. तसं तर सूर्योदय जेव्हा होतो ना तर तेव्हाच खरं तर पाणी घालावं लागतं. आणि पाणी घालायला पण आपला तांब्याचाच तांब्या पाहिजे, ते शुभ असतं तांब्याने पाणी घातलेलं. त्यामुळे तर रोज सकाळी नित्यनेमानं पाणी सूर्याला घालायचं, का तर सूर्यासारखं आपलं तेज होतं असं म्हणतात. आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येतं सूर्याला पाणी घातल्याच्या नंतर. रोजच्या रोज सूर्याचा जो बी काही मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचं. मी तर ओम सूर्यनारायण नमः असंच म्हणत रोजच्या रोज देवपूजा करताना पाणी थोडं का होईना घालत असते. आणि जे पाणी खाली पडतं तर ते थोडंसं आपल्या डोक्याला पण लावायचं असं म्हणतात. कारण मला काकू पण सारखं सांगतात की सूर्याला पाणी घातलेलं, उंबरट्याची पूजा केलेलं चांगलं असतं म्हणून. त्यामुळे तर असं इथं आपल्या उंबराची वगैरे पूजा, माझी हळदीचं लेपन तर मी अगोदरच करून घेतलं होतं. आणि नंतर मग पूजा वगैरे केली. फुलं वगैरे काय ठेवायचे होते, दिवा वगैरे लावायचा होता. पण ह्यांना खूप गडबड होती, कारण अचानकच त्यांचा फोन आला की गाडीवर यायचं आहे आत्ताच्या आत्ता म्हणून. कारण आजचे दिवस ते राहणार होते. त्यामुळे तर इथे बघा, तर इथे ना मी बोलत होते, कारण पीठ वगैरे मळून ठेवले आणि आता यांना अचानकच जायचे. मेसेज आला की आजच्या आज यावं लागतं म्हणून. त्यामुळे त्यांच्यासाठी मी अर्धच देवपूजा केली. म्हणजे तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि सूर्याला पण पाणी घातलं, उंबरट्याची वगैरे पूजा केली आणि नंतर लगेच स्वयंपाकाला लागलं. बाकीची देवपूजा वगैरे सगळी तशीच राहिली होती माझी. पण तिथं आवाज मी खूप हळूनं बोलत होते, त्यामुळे मी इथला आवाज कट करून टाकला, व्यवस्थित आला नव्हता. तर इथे बघा माझ्या चपात्या आणि भेंडीची भाजी करायला चालू आहे. खूप गडबड होती माझ्या मागं, कारण त्यांना 9:30च्या बसनं जायचं होतं. त्यामुळे मला वाटतं माझं तोपर्यंत होतं का नाही. कारण किती जरी लवकर उठलं ना तरी पण देवधर्म काही एक्स्ट्राचा करायचं म्हणलं ना तर खूप उशीर होतो. तुम्हाला दिसायला एकदम छोटंसं वाटतं की एक लई झालं, एका अर्ध्या तासात पाऊण तासात पूजा झाली असं वाटतं. पण तसं नाही, कमीत कमी 2 ते 2.5 तास कंपल्सरी लागतात, म्हणजे लागतातच जेव्हा पूजा वगैरे मांडायची असते तेव्हा. कारण बाकीचे पण कामं भरपूर असतात त्यामुळे. तर मी बाकीचं सगळं काम तसंच ठेवलं, स्वयंपाक करायला घेतला. कारण मला वाटलं की त्यांना त्यांच्या टायमापर्यंत होतं का नाही असं वाटत होतं. त्यामुळे माझी गडबड चालू होती. एकीकडे चपात्या बनवून घेतल्या आणि एकीकडे भेंडीची भाजी बनवून घेतली. त्यांचा डबा वगैरे गेला आणि नंतर मग माझी देवपूजा वगैरे करत बसली मी. तर माझी इतकी गडबड होत होती ना आज, खरंच मला काही सुधरतच नव्हतं की नेमकं त्यांच्या टायमापर्यंत होईल का नाही, अजून काय म्हणतात. कारण म्हणजे प्रत्येकाच्याच घरी नवऱ्यावांचं कसं असतं माहिती ना, की तुझं देवधर्मच करत बसती, आमच्याकडे लक्षच देत नाही, मी आलं की तुझं हेच बघून घ्यावं लागतं, तुझं तेच बघून घ्यावं लागतं, असं असतं. प्रत्येकाच्याच घरी असतं, माझ्याच घरी म्हणून नाही. तसं तर आमच्यात काहीच बोलत नाहीत मला. आता बघा माझं स्वयंपाक वगैरे झालं आहे सगळं. आता मला करायची आहे देवपूजा. आता देवपूजा लागली, कारण तुळशीला पाणी वगैरे घातलं, हळदीचं लेपन वगैरे केलं, देवपूजा राहिली माझी, तर तेच आता करते मी. तर चला आता देवपूजाला घेते. तर मला बराच उशीर होईल आता, कारण गुरुवारची पूजा वगैरे मांडायची आहे मला, त्यामुळे उशीर होईल आता. असो, चला आता तुझ्याबरोबर शेअर करते गुरुवारची पूजा, कारण बरेच दिवस झाला आता गुरुवारचा व्हिडिओ आला नाही. तर आज
तर चला, तर बघा इथं गुरुवारची पूजा मांडायला चालू आहे. तसं तर माझी इच्छा होती की समू जोपर्यंत शाळेतून घरी आहे तोपर्यंत पूजा मांडून घ्यावी, का आता तिने व्हिडिओ व्यवस्थित धरला असता. पण त्यांचा स्वयंपाक डबा बनवायचा होता, त्यामुळे मग मला पूजेला उशीर झाला. तर बघा स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर मी ह्यांना फोन करून बोलवून घेतलं की या लवकर स्वयंपाक झाला आहे म्हणून. कारण मला वाटलं की त्यांना 9:30च्या बसनं जायचं आहे, त्यामुळे गडबड करत होते मी पण नंतर ते बोलले की नाही, मला बसनं नाही जायचं, की मी दुसरी गाडी आहे तर त्याने जाणार आहे. तर ते आले होते आता डब्बा न्यायला निघाले होते. पण मन्या कंटिन्यू पायात करत होता. जसं लहान लेकरू जसं आपल्या मागं लागल्यावर आपला पाय निघत नाही घरातून, तसं ह्यांचं होत होतं. कारण मन्यानं ह्यांना घराच्या बाहेर निघूच देत नव्हता, सारखं पायात येत होता. त्यामुळे मग त्याला घेतलं थोडा वेळ, त्याला दूध प्यायला दिलं. तो दूध काय पित नव्हता. नंतर अजून त्यांना पिच्छा सोडत नव्हता. नंतर त्याला कलाकंद खायला दिलं आणि नंतर मग त्याला कसं तरी नादी लावलं, लहान बाळाला जसं नादी लावतात तसं. ते गेले गाडीवर आणि आपली पूजा उरकून घेऊ. ओम गणपते नमो नमः. 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 श्री स्वामी समर्थ. 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 हो दत्ता दिगंबराय हो स्वामी मला. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर इथे बघा माझा अभिषेक वगैरे झाला आहे. पहिल्यांदा गणपतीचा अभिषेक केला आणि नंतर स्वामी समर्थाचा अभिषेक केला आणि नंतर दत्त महाराजांचा केला. स्वामी समर्थाबरोबर दत्त महाराजांची मूर्ती पण मी मांडत असते प्रत्येक वेळेस जेव्हा आपण गुरुवार करते तेव्हा. पहिल्यांदा मी खाली स्वस्तिक काढून घेतलं, त्याच्यावर चौरंग ठेवला आणि नंतर मग सगळ्या देवांचा अभिषेक करून घेतला. आणि आता मांडणी चालू आहे. 2 पानं ठेवले नागिनीचे आणि त्याच्यावर गणपती बाप्पा म्हणून सुपारीची स्थापना केली आणि त्याला आरती उदबत्ती वगैरे सगळं ओवाळून घेतलं. नैवेद्य वगैरे दाखवला, खोबरं आणि गूळ. गणपतीला खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य खूप जास्त आवडतो, त्यांचा फेवरेट आहे तो. त्यामुळे त्यांना खोबरं आणि गूळ नैवेद्य दाखविला आणि स्वामी महाराजांना नंतर मग कलाकंद आणला होता ह्यांनी येताना, तर तोच ठेवला होता मी. पुढे चालून तुम्हाला दिसेलच. तर असो, इथं माझी पूजा वगैरे निम्मी मांडून झाली आता. तर स्वामींना बघा बरेच दिवस झाले मी ड्रेस शिवला नव्हता, तर आज मी फायनली ड्रेस शिवून घेतला स्वामींना. आणि जो टोप आहे ना, तर तो जेव्हा लातूरला गेलते ना, तर तेव्हा तिथे शिवानीनं टोप घेऊन आली होती लातूरून. मोराचा पंख आहे त्या टोपला. बघा ना किती छान टोप आहे आणि बसतो पण व्यवस्थित. मूर्ती छोटी आहे तरी तो व्यवस्थित टोप बसतो. त्यामुळे जेवढं जास्त आपण देवाला साज कराल ना, तर तेवढे देव आपले छान दिसतात. आपण जसं स्वतःचं मेकअप वगैरे किती करावं किती नाही असं आपल्याला कळत नाही, तसंच देवांचं पण असतं. देवांना जेवढं जास्त सजवलं ना, तर तेवढं देव आपले छान दिसतात, उठाळून दिसतात जास्त. तर हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर आता बघा, आज आहे पहिला गुरुवार. तर गुरुवारची पूजा वगैरे मांडून ठेवली मी. जेवढं मला शक्य होईल तेवढं मी दाखवलं आहे, कारण व्हिडिओ धरायलाच कोणी नव्हतं त्यामुळे. तर आज उशीर झाला मला पूजा मांडायला. तसं तर सकाळी लवकरच मांडायला पाहिजे होती, पण डब्बा होता अचानकच ठरला, त्यामुळे मग मला पूजेला उशीर करावा लागला. आता पोथी वगैरे काही वाचणं होत नाही मला. स्वामी सारामृत आता 4 वाजताच वाचेल. दुसऱ्या गुरुवारपासून सकाळचं लवकर उठून वाचेल. पहिला गुरुवार आता संकल्प वगैरे करायचा होता, म्हणजे संकल्प अजून काही केला नाही मी, पण करेल आता. संकल्प करेल आणि आरती करेल आणि संध्याकाळी पोथी वाचते 4 वाजता मी. तर माझी पूजा कशी वाटली, काय वाटली, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण खूप दिवस झाला आता मी गुरुवार काही केले नाही, आज चालू केलेत फर्स्ट टाईम. तर आणि नारळ आणि खडीसाखर मंदिरात ठेवावं लागतो, पण आमच्या इथं स्वामी समर्थाचं मंदिर नाही आहे कुठं. दत्त महाराजांचं मंदिर काल जायचं होतं, पण नाही जायला जमलं काल. त्यामुळे घरीच इथं स्वामींना ठेवलेत मी नारळ आणि खडीसाखर. स्वामींना सांगायचं की आजपासून माझे गुरुवार चालू झालेत. जे बी काय आपली इच्छा आहे ते सगळे स्वामींना सांगायचे आणि नंतर आपल्या गुरुवारला स्टार्टिंग करायची. तर चला, मी माझा संकल्प करून घेते. मला त्या अगोदर तुम्हाला माझी पूजा दाखव कसं वाटली, काय वाटते. आज छोट्या चौरंगावर मांडले, कारण मोठा चौरंग रोजचा देवाला असतो. छोटा चौरंग होता तर तेवढ्यावरच मी ॲडजस्ट केली पूजा.
जाऊ द्या म्हणलं. आणि दाराच्या समोर पूजा असल्यामुळे ना स्वामींचा फोटो चमकते, व्यवस्थित दिसतच नाही आहे, त्यामुळे फोटो दिसत नाही आहे व्यवस्थित. तर चला, मला आरती करायला उशीर होते, मी आता आरती करून घेते मी. तर चला मग आरती आणि संकल्प करायचा आहे, तर आता करून घेते. तर इथे बघा, आता माझा संकल्प करायला चालू आहे. पहिल्यांदा थोडंसं पाणी आणि एक फुल घ्यायचं हातावर आणि आपलं गोत्र सांगायचं. गोत्र जर माहीत नसलं ना तर काश्यप गोत्र म्हणायचं. आणि नंतर आपलं पूर्ण नाव वगैरे स्वामींना सांगायचं. आणि आपण गुरुवार नेमकं कशासाठी करतोय ते पण स्वामींना सांगायचं. आणि नंतर आपले संकल्प जे आहे ते सोडून द्यायचा खाली. तर तिथून आपल्या गुरुवारची स्टार्टिंग चालू झाली, म्हणजे तिथून आपले गुरुवार चालू झाले. संकल्प धरणं आणि सोडणं हे एकच असतं, त्यामुळे तर इथं आता माझी आरती वगैरे चालू आहे. धरायला कोणी नाही, त्यामुळे मी एकाच हातानं आरती धरत होते. थोडंसं तरी तुम्हाला दाखवायचं असतं. तर बघा, 11:30 वाजलेत आता. एक करूच तर ना इतका उशीर होतो ना. विचार केला होता लवकर उरकायचं म्हणून सगळं, पण असं काहीच झालं नाही. कारण ठरवलं आहे ते काहीच होत नाही, त्याच्या उलटच दुसरं काहीतरी होतं. कारण ह्यांना जायचं नक्की नव्हतं, पण अचानकच फोन आला की आजच्या आज यावं लागतं गाडीवर म्हणून. त्यामुळे मग सगळी पूजा वगैरे बाजूला ठेवली आणि नंतर मग त्यांचा डबा करून दिला आणि नंतर माझ्या पूजाचं वर केलं. त्यामुळे मला उशीर झाला. तरी पण 10:30 पावणे 11च्या जवळपास माझी आरती झाली. उशीर झाला थोडासा, 10:30ची आरती नियमानं असते, पण नाही झाली. तर आजपासून गुरुवारला स्टार्टिंग, आज पहिला गुरुवार आहे. तर चला, माझी पूजा कशी वाटली, काय वाटली मला नक्की सांगा. आणि म्हणजे लाईट गेली त्यामुळे थोडासा अंधार दिसायला होता, व्हिडिओ एवढा क्लिअर आला नाही. आणि मेन धरायला पण कुणी नव्हतं, एकटी असल्यामुळे ना एवढं व्यवस्थित जमत नाही. जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं आहे मी. संकल्प वगैरे केलेला. संकल्प तर कसा करायचा, काय करायचा हे तर तुम्हाला जेव्हा मी गणपती सेवा चालू केली तेव्हा सांगितलं होतं. हातामध्ये पाणी आणि फुल घ्यायचं आणि म्हणजे आपलं गोत्र तर माहीत नसतं कुणाला, तर काश्यप गोत्र म्हणायचं. आणि नंतर आपलं पूर्ण नाव सांगायचं स्वामींना. आणि मग नंतर आपली जी बी काही इच्छा आहे, आपण कशासाठी गुरुवार करायला, काय करायला, त्याचं सगळं सांगायचं. आणि तिथून पण आपला संकल्प सोडून द्यायचा. संकल्प सोडणं आणि धरणं एकच असतं दोन्ही पण. संकल्प कशामुळे करायचा की जेव्हा आपण संकल्प करतो ना तर तेव्हा आपण देवाबरोबर बांधले जातो, त्यामुळे संकल्प करावा लागतो. संकल्प जर नाही केला ना तर आपली सेवा पाहिजे तशी रुजू होत नाही. त्यामुळे देवाला सांगूनच कोणत्या पण सेवेची सुरुवात करायची. म्हणून मी आजपासून स्वामींना सांगितलं की माझी अशी इच्छा आहे आणि मी प्रत्येक गुरुवारी एक स्वामी सारामृतचा पारायण आणि बस फक्त स्वामी सारामृत आणि पूजेची मांडणी हे तर सगळ्यालाच करावं लागतं गुरुवार चालू केल्यावर. 21 गुरुवार करणार आहे ह्यावेळेस. गेल्या वेळेस 11 गुरुवारचा संकल्प केला होता, ह्यावेळेस 21 गुरुवारचा. कारण उपवास हे ते असलं ना तर माणसाला ना काय होतं, कंटिन्यू आपण देवाच्या सोबतीलाच चालतोय असं वाटतंय. पण आपण जेव्हा पूजा वगैरे काही नसती ना तर तेव्हा आपण जास्त देवाकडे लक्ष देत नाही. कारण फक्त आपलं काम 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 करतोय. थोडेफार रोजची देवपूजा करायची लगेचच आपलं काम बघायचं. पण असं काही वार उपवास पूजा वगैरे काय मांडायची असली ना तर आपल्याला काळजी लागते की बाबा ही करायची आहे, ती करायची आहे, मला ही सेवा करायची आहे, मला ती सेवा करायची आहे, मला अभिषेक करायचा आहे, असं करायचं आहे. त्यामुळे मग काहीतरी देवदेव असावं आपलं, असं मला तर वाटतंय. आता तुम्हाला काय वाटतंय मला माहीत नाही, पण मला तर वाटतं कंटिन्यू काहीतरी देवदेव असावं आपल्याला. देव केलेला वाया जात नाही कधीच. त्यामुळे पण कसं असतं ना, एखाद्याला पटतं बोलणं देवदेव केलेला, हो बाबा खरंच चांगलं असतं म्हणून, पण एखाद्याला पटत नाही. एखादे क्रॉसमध्ये बोलायला बघतात. पण असो, मी एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण सगळं क्लिअर डिटेलमध्ये सांगेल की असं का बोलते. तर आता ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार, कारण तो सेपरेट व्हिडिओ मला बनवायचा आहे, तेव्हा बनवेल मी. तर चला, आजपासून गुरुवारची स्टार्टिंग. आताचा व्हिडिओ इथेच थांबवते मी. आता व्हिडिओ ह्याच्या पुढचा नाही घेणार, कारण आता मला बरेच ब्लाऊज पण शिवायचे आहेत. 26 जानेवारीचे ब्लाऊज आले शिवायला. आणि लाईट पण नाही, उशीर होईल बराच. 11:30 वाजलेत, मला खूप उशीर होईल. आता मी मशीनवर बसणार आहे. माझं पारायण राहिले तर ते करायला आता संध्याकाळीच मी आता 4-5 वाजता. तर ते काय तुम्हाला दाखवलं नाही, कारण आता 21 गुरुवार करायचे, त्यामुळे प्रत्येक एक हातारी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये पारायण वगैरे करायला येईलच. त्यामुळे मग आता काय घेत. तर इकडे बघा, 10 ते 15 मिनटातच किती छान फुलं तयार झाले. 2 फुलं होते, मोबाईलमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे. तर माझी पूजा जी स्वामींपर्यंत पोहोचली असं समजलं मी. तर चला बाय.